देशभरात सध्या नीट पेपर लीक प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली आहे. पण विशेष म्हणजे या लढ्यात आता बॉलिवूडचे दिग्गज कलाकारही विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी थेट मैदानात उतरलेत. अभिनेता इम्रान खानने मुंबईतील विद्यार्थी मोर्चात स्वतः पावसात चालत जात आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दुसरीकडे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 20 जुलैच्या आंदोलनातील फोटो शेअर करत 20 जुलैला अनेकांची हाडे तुटली आणि संपूर्ण देशाचे हृदय तुटले अशा शब्दांत आंदोलकांवरील हिंसाचाराचा तीव्र निषेध केला. आलिया भट्टने विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम करत प्रत्येक विद्यार्थ्यामागे एका कुटुंबाची आशा आणि त्याग दडलेला असतो, भविष्य विद्यार्थ्यांचेच आहे असा भावनिक संदेश दिला. यासोबतच अभिनेत्री वाणी कपूरने तरुणांच्या धैर्याचं कौतुक करत प्रशासनाने त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली. तर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी जंतर मंतरवरील चलो संसद मोर्चातील हिंसाचारावर कडक शब्दांत टीका करत मारहाण करणाऱ्यांना गुंडे संबोधले आणि शिक्षण हाच देशाचा मुख्य ट्रेंड बनला पाहिजे असं ठासून सांगितलं. रितेश आणि जेनेलिया देशमुख या दाम्पत्यानेही आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांचा आवाज ऐकलाच पाहिजे असं ठामपणे मांडलं. इतकंच नाही तर सोनू सूद, दिया मिर्झा, अदिती राव हैदरी, स्वरा भास्कर, भूमी पेडणेकर, हुमा कुरेशी आणि जॉनी लिव्हर तसंच सलमान खान यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांच्या बाजूने जोरदार आवाज उठवलाय. कारण स्पष्ट आहे, देशाचं भविष्य घडवणाऱ्या तरुणांच्या भविष्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही.